नमस्कार ताई. ताई नमस्कार. ध्यानाला सुरुवात झाली तेव्हाच मला आज खूप असा जांभळा प्रकाश दिसला. जांभळ्या प्रकाशाने डोळ्यासमोर सगळं व्यापून टाकलं होतं आणि त्याच्यानंतर तुम्ही काहीतरी बोललात तेव्हा मला वाघावर बसलेली देवी दिसली. त्यानंतर मला वाघा समोरून वाघ असा जबडा, नुसता जबडा त्याचा आ केलेला मोठा जबडा वाचलेला दिसला. ही आजच्या ध्यानाची अनुभूती होती ताई. नमस्कार माऊली. पूर्ण तुम्ही इतकी खरंच खूप भाग्यवान आहात ना, म्हणजे आई वडिलांची पुण्याई आणि गुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. आता फक्त तुम्ही शून्यतेत जाणार आहात मास्टर्स आणि अद्भुत अनुभूती घेणार आहात. ती घ्या. माझा आवाज आला काय नाही आला काय ती प्रोसेस तुमच्यावर होणार आहे. फक्त ती अनुभवा. तर त्याच्यामुळे जिथे आवाज येईल तिथे ठीक आहे, नाही आला तर हरी हरी. ठीक आहे मास्टर्स, मी माझ्या बाजूने पूर्ण 100% करते, पण इतकी ऊर्जा असते की बोलताच येत नाही, कमी होतो आवाज त्यावेळेला. बोला मंजिरी ताई. मला आहे ना खूप ऍसिडिटीचा त्रास आहे, त्याच्यासाठी मला थोडस मार्गदर्शन पाहिजे आहे. हायपर ऍसिडिटीचा त्रास आहे, तर त्याच्यासाठी मला मार्गदर्शन आहे. आजचं एकदम छान वाटलं मला, एकदम शांत. आणि हे मला थोडीशी विचार करण्याची प्रवृत्ती खूप आहे, त्यामुळे मला ध्यानाची तर गरजच आहे. पण छान वाटलं मला आजच्या याने. शिवाली ताई. आत्मवंदन ताई. तुम्ही म्हटला पार्वती माता, तर त्या वेळेला जरा आधी मला एक मुलगी दिसत होती, म्हणजे असं आपण एखाद्या पहाडावरनं चालतो कसं छोटस, तसं इथे चेहऱ्याच्या इथं धरलं होतं आणि छोटे छोटे पाय आणि पांढरा फ्रॉक, म्हणजे देवीचं असं हे दिसत नव्हतं, पण पांढरा फ्रॉक दिसत होता आणि छान असं चालत होते वगैरे, हे ते छान दिसलं, खूप छान. आणि ते दिसलं मला आणि तुम्ही लगेच म्हटला की ते पार्वती मातेचे पावलं आहेत. खूप खूप धन्यवाद ताई. कल्पना ताई बोलायचंय का? पवार. मला एक जाणवलं आज की सगळे म्हणतात की मला आवाज येत नाही, आवाज येत नाही, पण मला आवाज पूर्ण व्यवस्थित येत होता. असं काही नाही, ते त्यांच्या मोबाईल मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल. आणि एक म्हणजे माझं डावा साईडचं कालपासून मान आणि हे अशी थोडीशी काय माहिती अवघडल्यासारखं झालं. काल थोडं झाल्यानंतर रिलॅक्स वाटलं, थांबलं होतं. परत परत आज सकाळी उठले की परत तसंच सेम तसंच चालू झालं होतं. तर थोडस हे ध्यान केल्यानंतर मला रिलीफ वाटलं आणि डाव्या कानाच्या मागे मला 2-3 वेळेला असे चमक आल्यासारखं जाणवलं. माहित नाही, तिथं मला थोडी बारीक गाठ आलेली आहे अगदी कानाच्या मागेवर, अगदी ती वाटाण्या एवढीच आहे छोटीशी. तिथून मला अशी खाली अशी इकडे सनक वाटली, 2-3 वेळा चमक आली. मग काय झालं ते मला कळालं नाही, पण थोडं वाटलं. पण आता रिलीफ वाटतंय थोडस, असं छान वाटलं पण आज. आणि हात पाय तर एकदम इतके हलके की म्हणजे खाली मला बॉडी नाहीच आहे असं इतकं हलकं झालं होतं माझं, म्हणजे कळतच नव्हतं माझे हात आहेत पाय आहेत तसं काहीच इतकं ध्यान ग्रहण लागल्यासारखं झालं होतं, असं म्हणजे एकदम खूप छान वाटलं. धन्यवाद ताई. प्राचीताई बोलायचंय का? होत आहे. आत्मवंदन होतं ते ध्यान खूप सुंदर होतं. आणि ध्यानाला बसायच्या आधी मी सगळे ते आपले पॉइंट्स केले होते आणि तुम्ही सांगितलं तेव्हा पण केले. आणि तेव्हा आता ध्यान म्हणजे सुरुवातीला ना खूप अंग गरम गरम वाटत होतं, उष्णता खूप वाढल्यासारखी वाटत होती. आणि जसं आता ध्यान झालं आणि आपण डोळे उघडले तर खूप गारवा शरीरात, एकदम मला छान वाटतंय, म्हणजे गारवा वाटतोय शरीरात असा. खूप खूप छान आणि छान मज्जा येते हे सगळं करायला. खूप थँक्यू. किरण ताई बोलायचंय का तुम्हाला? अनम्यूट केलेत तुम्ही. मला पण 2 दिवस ना हे बीपीने खूप त्रास झाला. मी 2 दिवस बसलेच नाही. आज बसले मी. होय. ऍसिडिटी. हा, ऍसिडिटी आणि बीपी 2 दिवस मी झोपून आहे. वाढते कमी होते, वाढते कमी होते. तणाव घेतलाय का हो किरण ताई? ताण तणाव खूप घेतलाय? नाही नाही, ताणतणाव काही नाहीये.
ती बीपी गोळ्यामुळे डॉक्टर म्हणाले गोळ्या बदलल्या आता त्यांचा थोडासा त्रास होते. बघा तुम्ही तुम्हाला स्वतःला विचारून हे करा की माझा मी कुठल्या गोष्टीसाठी सतत विचार करते. तो विचार हळूहळू रिलीज करा जसं आपण ध्यानातून हं. करतो ना तसं. कारण तुमचं हे पण बदललेलं आहे, ऑरा बदललाय जरा आणि विचार करा स्वतःचा की मी नेमकं काय विचार करते, सतत सतत कुठल्या गोष्टीचा विचार करते, त्या गोष्टी थोड्या रिलीज करा. कुठलं तरी टेन्शन, कुठला तरी ताण आपण घेतो आणि त्याच्यामुळे थोडंसं असं होतं. हां, बरं शिरी ते बोल. आत्मवंदन ताई. तुम्ही ते सुयोग थेरपीचं जे घेतलं ते मला खूप आवडलं आणि ते मला शिकायचं होतं खूप. आणि मला एकाने सांगितलं होतं की तू ह्याचा कोर्स कर म्हणून. आणि ते आज महाराजांच्याच एका स्थानाला मला सांगितलं होतं हे तुम्हाला शिका आणि तू उपयोग होईल याचा खूप तुला कारण पायाचा त्रास आहे त्याचा. आणि ते आपल्या या ध्यानाच्या माध्यमातूनच तुम्ही सुरू केलं. ते मला खूप आनंद झाला या गोष्टीचा आणि ते ऑटोमॅटिक आता महाराजांनी करून घेतायत तुमच्या रूपाने. मला त्याच्याबद्दल धन्यवाद ताई. मला ह्याच्यात खूप शिकायचं आहे ह्या कोर्समध्ये. आत्मवंदन ऋताताई. तुमचं ध्यान खूपच अ, परिणामकारक जाणवलं. माझं सकाळी थोडी मान आखडली होती आणि तुम्ही जे ते अंगठा आणि पहिलं बोट याच्या मधल्या खड्ड्यात ते थोडंसं प्रेस करायला सांगितलं ते आणि नंतरचं सबसिक्वेंट ध्यान त्याच्यामुळे मान पूर्णपणे मोकळी झाली. धन्यवाद. आज सुजाताताईंना एक गजरा घेऊन या येताना. बाहेरून येताना कंपल्सरी आहे मी विचारीन. किती गोड असतात सुजाताताई. चला धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद शिरीष दादा. खूप खूप धन्यवाद. जय श्रीराम. सगळ्यांना नमस्कार.